हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, धनप्रवास या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ह्या व्हिडिओचा विषय आहे विमा, इन्शुरन्स. गुंतवणुकीच्या आधी, गुंतवणुकीच्या नंतर किंवा गुंतवणूक करताना विमा. मुळात या व्हिडिओचे टप्पे जे आहेत ते साधारणतः असे आहेत की विमा मुळात काय आहे आणि त्याच्याकडे गुंतवणूक करताना नेमकं काय नजरेने बघायला पाहिजे. टर्म इन्शुरन्स, तुमचा आयुष्य विमा, लाईफ इन्शुरन्स, आणि तिसरा टप्पा आहे हेल्थ इन्शुरन्स, आणि शेवट नेमकं काय घ्यावं. सो हा जो आत्ताचा पहिला टप्पा आहे, 4 टप्प्यांमधला पहिला, याची साधारण स्ट्रक्चर असं आहे की विमा म्हणजे नेमकं काय. की विमा आपण घेतो, की आपण जातो एक कॉन्ट्रॅक्ट करतो. आपण विमा खरेदी करतो म्हणजे नेमकं काय करतो. आपण विमा खरेदी करतो म्हणजे आपण एका कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट तयार करतो की मला असं वाटतं आहे की माझ्या आयुष्यामधली ही एक रिस्क आहे. हे झालं तर तुम्ही मला त्या बदल्यात पैसे द्या, ज्याच्याने हे होण्याच्या आधीच्या स्थितीमध्ये मी येईन. की माझ्या आयुष्याची एक किंमत असेल. लाईफ इन्शुरन्स, आयुर्विमा, टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, त्याचा अर्थ काय की माझ्याशिवाय देखील माझ्या घरातल्या लोकांची जे काय परिस्थिती आहे ती चालेल अशी होणं म्हणजे टर्म इन्शुरन्स. फायर इन्शुरन्स म्हणजे काय, घराला आग लागण्यापूर्वीची जी काय परिस्थिती होती ती कव्हर करून घेता येणं. व्हेकल इन्शुरन्स म्हणजे काय की मी हातात गाडी घेतली, चालवली, हे केलं, ते केलं, ते केलं, पण ती गाडी चोरीला गेली तर त्या गाडीच्या किमती एवढा मला पैसा मिळावा. थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय, मी गाडी अनिर्बंधपणे चालवली, मध्ये माझं काहीतरी डोकं फिरलं, हे झालं, ते झालं, कोणातरी डोकून टाकलं, समोरचा माणूस आडवा पडला, हातपाय तुटले, हे झालं, ते झालं, त्याने समजा कोटी रुपयाचा क्लेम केला. कोटी रुपयाच्या क्लेमची तुमच्या अगेन्स्ट असलेली रिस्क किती, याची रिस्क किती, त्याची रिस्क किती, त्याची रिस्क किती, 100-200 रुपयाची रिस्क असेल. कंपनी म्हणते ठीक आहे आम्ही रिस्क घेणार तुम्हाला पैसे देण्याची, पण बदल्यात आम्हाला तुम्ही काहीतरी द्या. दर समजा 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, पुढच्या 20 वर्षात तुम्हाला असं होण्याची रिस्क एवढी, तुमच्या घरामध्ये आग लागण्याची रिस्क एवढी, भूकंपात तुमचं घर पडण्याची रिस्क एवढी, मरीन इन्शुरन्स एखाद्या कंपनीचा समजा जहाज डुबण्याची रिस्क एवढी. अगदी ताजं म्हणजे मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे म्हणून बोलतो की त्या हॉर्मुझ स्ट्रेटमधून जात असताना इराणचं एखादं ड्रोन येऊन धाडकन तुमच्या धडकण्याची रिस्क एवढी म्हणून त्याचे वर गेले. बाब अल मंडबची रिस्क काहीतरी एक वेगळी, अजून कुठल्या तरी भागामधली एक रिस्क एवढी, मलाक्का स्ट्रेटमधून चीनची जहाजं जात असताना कोणाचं तरी डोकं फिरून तिथे धाय 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 गोळ्या टाकण्याची रिस्क एवढी. ह्या रिस्कला कव्हर करण्याची जे काय एक प्रीमियम आहे याला म्हणतात इन्शुरन्स. की मी मधल्या 20 वर्षामध्ये ॲक्सिडेंट होणं, हे होणं, ते होणं, ठरलेली घटना होण्याची जोखीम इतकी आहे, मग ती कव्हर करून कंपनीला थोड्याफार प्रमाणावर प्रॉफिट होण्याची जी काय तयारी होते त्याला म्हणतात प्रीमियम. पार्ट पार्ट पेमेंट, इतकं झालं, इतकं झालं, इतकं झालं, इतकं झालं, इतकं झालं. तुमच्या दुर्दैवाने, कंपनीच्या दुर्दैवाने समजा पहिल्याच वर्षी झालं तर कंपनीची इक्विटी येते, आणि म्हणून कंपनी अनेक वेळेला या IRDA काय करतं की तुम्हाला सांगतं, कंपनीला सांगतं 100 रुपयाचा जर बिझनेस असेल तर साधारणतः 150 रुपये खिशात ठेवायला शिका. याच्यामध्ये हे सगळं येतं. एखादा आजार आला, एखादं पॅन्डेमिक आलं, अचानकपणे 200 लोकांना कोरोना झाला, तुम्ही हे घेतलं, कोणी हॉस्पिटलाइज झाले, कारण नसताना कोणाला तरी ICUची एक रिस्क येऊन उभी राहिली, इज इन्शुरन्स बेसिकली. आणि मग तुमचं असं म्हणणं असेल की आशुतोष, या सगळ्या मारधाडीमध्ये, या सगळ्या ठोकाठाकीमध्ये, या सगळ्या फोडातोडीमध्ये गुंतवणूक आणि इन्शुरन्स, गुंतवणूक आणि विमा काय संबंध. माझं म्हणणं, तुमच्या धनप्रवासामध्ये ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक करण्याच्या आधी काय काय जोखमी असू शकतात, काय काय हे असू शकतं, ते असू शकतं, असं जेव्हा लक्षात घेतात त्यावेळेला विमा विमा ही एक आग्रहाची विषय वस्तू आहे. हो, आग्रहाची विषय वस्तू आहे, आणि म्हणून त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येत नाही.
विम्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येत नाही. आणि हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की ही रिस्क, ही जोखीम कव्हर या त्या प्रकारे मला करावीच लागणार आहे. मग ती माझ्या याच्यामध्ये अज्युम करणं, माझ्या घरामध्ये एखादी FD तयार करणं, माझ्या घरामध्ये एखादा फंड तयार करणं जर हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये असेल तर, आग न लागण्यासाठी माझ्या घरामध्ये प्रिव्हेन्शनच्या बाबतीमध्ये करून घेता येणं असेल तर. आणि म्हणून काही कंपन्या हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये काय करतात की तुम्हाला जर काही चांगल्या सवयी असतील, तुम्ही सिगरेट ओढत नसाल, तुम्ही काय अजून विविध पदार्थ वेगवेगळे त्याचं सेवन करत नसाल तर त्यांची एक जोखीम कमी होते, म्हणून ते तुम्हाला पण थोडा कमी प्रीमियम लावतात. तुमच्या घरामध्ये जर एखाद्या ठराविक आजाराची जोखीम कमी असेल तर ते तुमचं जोखीम अजून कमी होते. ह्या सगळ्यामध्ये होतं काय की वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळ्या गोष्टीसाठीचे प्रीमियम हे वेगळे असतात. आता फॉर एक्झाम्पल मी इथे बसलेलो आहे, आत्ता पुढच्या काही मिनिटामध्ये भूकंप होऊन दाबलं जाण्याची रिस्क आहे का, तर हो आहे. मग इन्शुरन्स आहे का, तर हो आहे. फायर इन्शुरन्स आहे ना, आहे. पण मग प्रत्येकाच्या नजरेमध्ये तो जो विमा आहे, ती जी जोखीम आहे ती वेगवेगळी आहे. इतक्याचा इतका विमा, तितक्याचा तितका विमा, याचा हा विमा, त्याचा तो विमा, याचा मॅक्सिमम. गुंतवणूक करताना मी जर विमा काढला नाही तर मला येतं कर्ज. गुंतवणूक करताना मी जर विमा काढला नाही तर मला माझी गुंतवणूक विकावी लागते. गुंतवणूक करण्याच्या आधी मी जर रिस्क ही अंगावर घेतली, त्याचा विचार केला नाही तर माझं सगळं गुंतवणूक खड्ड्यात जाते. हो, आणि म्हणून गुंतवणुकीच्या या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला मला याच्यामध्ये एक मोठासा काढतात एम्प्टी पॉकेट्स असं एक माझं लक्षात आलं की मी विम्याविषयी काहीच बोललेलो नाही आहे. म्हणून या व्हिडिओचा हा पहिला टप्पा. पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की मग हे सगळे कुठे बसवायचे, काय करायचं, साधारणतः काय करायचं. टर्म इन्शुरन्स किंवा आयुर्विम्यामधला एक सकारात्मक किंवा थम्सअप, आपल्या चॅनलच्या भाषेप्रमाणे थम्स अप इन्शुरन्स, थम्स अप लाईफ इन्शुरन्स आणि युलिप म्हणजे थम्स डाऊन लाईफ इन्शुरन्स. तुमचं म्हणणं आशुतोष, टर्म इन्शुरन्सला थम्सअप म्हणणं तर ठीक आहे, पण युलिपला थम्स डाऊन का म्हणायचं? साधी भाषा आहे. एन्डॉमेंटशी माझं काही वाकडं नाही आहे. एन्डॉमेंट इन्शुरन्स हा त्यातल्या त्यात थोड्याफार प्रमाणावर चांगला इन्शुरन्स असतो असं माझं म्हणणं आहे. पण ज्या वेळेला मुळात इन्शुरन्स तुम्ही का घेता हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे की इन्शुरन्स तुम्ही घेत असता त्याचं एक कारण असतं की तुम्ही गुंतवणूक नाही, तुमच्या आयुष्यातली कुठली तरी एक जोखीम कमी करत असता, तुमच्या आयुष्यातली एखादी रिस्क कमी करत असता, मिटिगेट करत असता, किंवा एखादी जोखीम तुम्ही अंगावर घेण्याची काय म्हणतात त्याला, तुमची स्वतःची क्षमता कमी आहे, तुमचे फायनान्शियल मसल्स तेवढे बलवान नाहीत, म्हणून तुम्ही काही गोष्टी अंगावर घेता, काही गोष्टी या कंपन्यांवर सोडता, काही गोष्टींसाठी तुम्ही गुंतवणूक करता, काही जोखीम कमी करण्यासाठी. इन्शुरन्स हा जो प्रॉडक्ट आहे आणि त्यातल्या त्यात लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या नंतर तुमच्या मृत्यूमुळे, तुमच्या मृत्यूच्या धोक्याला ती जोखीम कोणीतरी अंगावर घेऊन तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाची सिच्युएशन ही भलं होईल असं करून ठेवण्याकडे ज्यांचा प्रयत्न असतो ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स. साध्या भाषेमध्ये काही काही ढगातली गोष्टी मी बरळत नाही, मी काही ढगातल्या गोष्टी बोलत नाही, साध्या गोष्टी बोलतो एकदम बरं. मग अशा वेळेला एन्डॉमेंट थोड्याफार प्रमाणावर ठीक आहे, कारण एक फिक्स्ड रिटर्न, गॅरंटीड रिटर्न तुमचं असतं. पण झालं असं आहे की एन्डॉमेंटच्या गॅरंटीड रिटर्नसाठीच मुळात त्याच्याकडे जाणं, किंवा इतकं करा, हे करा, ते करा, याच्यानंतर इतके रिटर्न मिळतील, हे होईल, ते होईल, इतकं गुंतवणूक करा, मग भविष्यात असं होईल. माझं म्हणणं, सगळ्यात चांगली गुंतवणूक टर्म इन्शुरन्समध्ये होऊ शकते जर तुम्हाला इन्शुरन्स खरेदी करायचा असेल तर. का? इन्शुरन्स हे प्रोडक्ट तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी करत नाही. जर तुम्हाला गुंतवणूक पाहिजे असेल तर तुम्ही युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन हा घेऊ शकता. पण मुळात त्याची तरी गरज काय आहे? हायब्रिड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये हे प्रोडक्ट जन्मालाच का आलं असा माझा एक फार जोरदार प्रश्न. हे थम्स डाऊनचं प्रोडक्ट मुळात जन्मालाच का आलं असा माझा एक प्रश्न आहे. हां, काहींना पाहिजे असेल की मला शेअर बाजारामध्ये जायचं, हे करायचं, ते करायचं.
युलिप हे एकेकाळी भारतामध्ये फार महत्त्वाचे होते म्हणण्यापेक्षा मोठे होते, कारण म्युच्युअल फंडांची तेवढी ताकद नव्हती, म्युच्युअल फंड तिथपर्यंत पोहोचत नव्हते, म्युच्युअल फंड तेवढे वाईडली अवेलेबल नव्हते असं माझं म्हणणं आहे. पण आजची परिस्थिती अशी नाही आहे. आजची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला वाटेल त्या कंपन्यांचा म्युच्युअल फंडचा प्लॅन एखादा तुम्हाला पाहिजे असेल तर सेक्टॉरल प्लॅन एखादा पाहिजे असेल तर इंडेक्स फंड एखादा पाहिजे असेल तर अजून काहीतरी टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड एखादा पाहिजे असेल तर ETF, डायरेक्टली मॅनेज म्युच्युअल फंड, हे वेगवेगळ्या प्रकाराने आज अस्तित्वात आहेत, गुंतवणूक करता येते. पण ठीक आहे, माझं असं म्हणणं की युलिपचं जे एक आयुष्य भारतामधलं आहे ते आता संपलेलं आहे. आता युलिपच्या मागे पळण्याची काही गरज नाही आहे. क्लिअर कट थम्स डाऊन. ज्यांना असं वाटतं की एका ठराविक टाईम नंतर काहीतरी एक ॲश्युअर्ड रिटर्न असावं, काहीतरी काय म्हणजे खरं तर अगदी खरं बोलायचं तर एन्डॉवमेंट प्लान्सच्या बाबतीमध्ये पण माझा स्वतःचा व्ह्यू असा आहे की त्याची पण काय गरज आहे. पण जोखीम त्याच्यामध्ये जी घेते, मुळात तुम्ही पैसा इन्शुरन्समध्ये पे का करत असता, तुम्ही प्रीमियम का पे करत असता, मुळात याच्यामध्ये मी प्रीमियम का पे करत असतो आणि हे थोड्याफार प्रमाणावर हेल्थ इन्शुरन्सला पण लागू होईल की विमा हा पब्लिक फंडेडच असतो. इन्शुरन्स इज अ पब्लिक फंडेड, म्हणजे जी जोखीम होती एक्स्ट्राची त्या स्कीममध्ये ती आधी एवढी होती, मग ती एवढी झाली, मग ती एवढी झाली, मग ती एवढी झाली. ती एवढी होणं परत अपेक्षित नाही आहे. मी ज्या वेळेला एवढी जोखीम असलेल्या एका इन्शुरन्सच्या प्लॅनमध्ये एंट्री करतो तेव्हा माझं काहीतरी एक प्रीमियम पे करायचं असतं. अपेक्षा अशी असते की ह्या त्या सगळ्या पूलमधला आणि त्याच्यामधला जर कोणी गेला किंवा त्याला काय हेल्थ इन्शुरन्स लागला तर त्या पूलच्या पैशामधला काहीतरी वापर होऊन त्याला कव्हर होईल याच्यामध्ये. आणि म्हणून मग IRDAचं असं म्हणणं की जनरली जर तुम्ही 100 रुपयाचा बिझनेस करत असाल कंपन्या तर तुम्ही 150 रुपयाची इक्विटी खिशात ठेवा, की इकडे जर तुम्हाला एक्स्ट्राचं लागलं, झालं पहिल्याच वर्षी कोणाचं काय आलं, हे आलं ते आलं नीट तुम्हाला पे करता आलं नाही तर 200 रुपये कव्हर जे तुमचं व्हायला पाहिजे ते तसं झालं पाहिजे असा याचा फायदा करून दिला गेला. त्या याच्यामध्ये फायदा करून दिला गेला म्हणण्यापेक्षा IRDAनी हे सामान्य गुंतवणूकदार पण नाही म्हणतात, सामान्य इन्शुरन्स खरेदीदारांच्या भल्याचा विचार केला आहे. हो. आणि मग जेव्हा हे तुमच्या लक्षात येतं त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की मग ह्या पूलमध्ये आलेला पैसा हा तुम्हाला द्यायचा आहे, कोणाच्या मृत्यूच्या नंतर द्यायचा आहे, त्यांच्या हे नंतर द्यायचा आहे, त्यानंतर द्यायचा आहे, त्याची जोखीम ही 2 पर्यायामध्ये त्या इन्शुरन्स कंपनीच्या खिशात असते, एन्डॉवमेंट आणि टर्म. आणि युलिपमध्ये ती सर्वस्वी तुमच्या खिशात असते. काही पार्ट हा ती जोखीम घेण्यासाठी जातो, काही पार्ट हा गुंतवणुकीमध्ये जातो. माझं असं म्हणणं की मुळात युलिपला मी इन्शुरन्स प्रोडक्ट का म्हणायचं, मग युलिप इज अ म्युच्युअल फंड प्रोडक्ट आणि युलिप इज म्युच्युअल फंड. युलिपमध्ये मग तुमच्या गुंतवणुकीमध्ये तुमचं होणारं जे असतं ना त्याच्याकडे त्यांना एक लक्ष याच्याकडे पण ठेवावं लागतं की मला हा जो पैसा आला आहे ना हा कोणाच्या तरी इन्शुरन्सचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे मग मोठ्या रिस्क घेतल्या जात नाहीत, कारण गुंतवणूक ही रिस्क घेऊन केली जाते आणि युलिप हा रिस्ककडे लक्ष ठेवून केला जातो. मला काय म्हणायचं हे तुमच्या ज्यावेळेला लक्षात येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आशुतोषचं या सगळ्याकडे बघण्याचा पॉईंट आणि प्लॅन नेमका काय आहे. हा झाला एक पार्ट. एक थम्स डाऊन प्रोडक्ट काय आहे, एक थम्सअप प्रोडक्ट काय आहे आणि एक सोसो प्रोडक्ट काय आहे याचा. हेल्थ इन्शुरन्सच्या प्रोडक्ट्सकडे पण अशाच नजरेने आपण बघणार आहोत की नेमकं थम्स अप प्रोडक्ट काय आहे, थम्स डाऊन प्रोडक्ट काय आहे, ओके प्रोडक्ट काय आहे, नेमकं काय कशाकडे जायचं. आणि मग या सगळ्यानंतर तुमच्या गुंतवणुकीच्या आधी काय करायचं तुम्हाला कंपनी मी सांगणार नाही, तुम्हाला काय आहे हे पण मी सांगणार नाही, मी कोणाचाही एजंट नाही. पण तुम्हाला चॉईस करण्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट मी माझा प्ले करतो एवढंच मला म्हणायचं आहे. या व्हिडिओसाठी
ज्या वेळेला मी अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला मला असं लक्षात आलं की हेल्थ इन्शुरन्समध्ये पण 2 प्रकार पडतात, जसे लाईफ इन्शुरन्समध्ये पडतात, ते पडायला पाहिजेत. हायब्रिड इन्शुरन्स आणि सेव्हिंग इन्शुरन्स हा त्या काय म्हणणार युलिपचा एक पॅरल पार्ट हेल्थ इन्शुरन्समध्ये आलेला आहे. काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याला हेल्थ इन्शुरन्सच्या काही प्रकारांची जोड देऊन करवलं आहे की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन नाही झालं तुमचे काही अंशी पैसे परत. आणि एक आहे प्युअर प्रोटेक्शन, तुम्ही हे करा ते करा ते करा, सेव्हिंग काही मिळत नाही, टोटल तुमचं एवढं आहे मिनिमम अमाऊंट. पण मी जसं म्हणलं माझ्या या व्हिडिओमध्ये, मी अगदी पूर्ण सुरुवातीपासून म्हणतो आहे की इन्शुरन्स इज अ पब्लिक फंडेड प्रोडक्ट. इन्शुरन्स हा पब्लिक फंडेड प्रोडक्ट आहे. 400 लोकांनी समजा एखादी पॉलिसी घेतली, त्यातल्या दोघांना गरज लागली तर त्या 400 लोकांच्या प्रीमियममधून त्या 2 लोकांची गरज भागवली जाते. दॅट्स इट. दॅट्स व्हॉट इन्शुरन्स इज. संपलं. हे तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला इन्शुरन्स कळला असं म्हणायला हरकत नाही. प्युअर प्रोटेक्शन मला सापडतात, पण का कोण जाणे. माझं एक असं म्हणणं आहे की सेव्हिंग प्लॅन त्याच्यामध्ये जे आले की जे युलिप बाय प्रॉडक्ट आहेत किंवा एन्डॉमेंटचे बाय प्रॉडक्ट किंवा त्याचे पॅरलल्स हेल्थ इन्शुरन्सवाले आहेत, ते मला फारसे सापडले नाहीत. त्याचं कारण कदाचित असं म्हणता येईल की माणूस हा असा माणूस आहे की काहीतरी एक प्राणी असा आहे माणूस की ही गोष्ट करा जस्ट इन केस काही झालं तर, असं आपल्याला आवडत नाही. आपण त्याच्यामध्ये पण काहीतरी रिटर्न शोधतो. याच्याचमुळे युलिप वाढले, एन्डॉमेंट वाढले, पण हेल्थ इन्शुरन्समध्ये असं करायला मुळातच काही जागा नाही आहे. त्याच्यामुळे सेव्हिंग प्लॅन काय वाढले नाही. प्युअर प्रोटेक्शन प्लॅन जो आहे हेल्थ इन्शुरन्सचा, तो त्याच्यामध्ये जागेवर राहिला, टिकून राहिला असं म्हणायला एक जागा आहे. ते जास्त फेमस झाले. काही प्रमाणामध्ये तुम्ही हे करा ते करा, तुमचं चांगल्या सवयी लावा, म्हणजे तुम्हाला पुढच्या टर्ममध्ये पुढच्या वर्षभरामध्ये तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये थोडंफार कमी असं एक साधारणतः काही जर सेव्हिंग होणार असेल तर तो थोडासा हायब्रिड या दोघांचा येतो. किंवा अजून काय प्रॉडक्ट होणार असेल हा एक प्रॉडक्ट आहे. खरं तर झालं असं आहे की या व्हिडिओला 4 वेगळ्या 3-4 सेगमेंटमध्ये न करता मी या आधी हेल्थ इन्शुरन्सवर आधी भरपूर बोललेलो आहे, त्याच्यामुळे हा सेगमेंट थोडासा छोटा झालेला आहे. लास्ट सेगमेंटमध्ये हे सगळ्याच एक बघूया नेमकं काय होतं कसं होतं आणि व्हिडिओ संपूया. मुळात हा व्हिडिओ का की इन्शुरन्स आणि गुंतवणूक यांचे एकमेकांशी काय संबंध आहे असं अनेकांचा प्रयत्न चालेल. माझं असं म्हणणं की ज्या वेळेला मी धनप्रवास हे चॅनल चालवायला काढलं त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की या चॅनलवर अनेक साऱ्या अशा गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतील ज्या कदाचित या समाजामध्ये खोलवर रुजलेल्या आहेत, ज्या आता पुसण्याची गरज आहे. याचा पण एक आपल्याला प्रवास करावा लागेल. मुळात इन्शुरन्सचं महत्त्व गुंतवणुकीच्या नजरेने ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेला मुळात तुमची गुंतवणूक तुम्ही का करता, कारण तुम्ही वेल्थ जनरेट करायला, धनाचा प्रवास. मग तुम्ही जर स्वतःला सेफ ठेवलंच नाही तर तो धनाचा प्रवास सुरूच कसा काय करायचा असा माझा एक पहिला क्वेश्चन याच्यामध्ये येतो. फर्स्ट पॉईंट. आणि याच्यानंतर जर मग तुम्हाला वाटायला लागलं की हो आहे थोडीफार जागा आहे आपल्याला करायला धनप्रवास सुरू करण्याच्या आधी, तुमच्या वेल्थची जर्नी सुरू करण्याच्या आधी, तुमच्या गुंतवणुकीची जर्नी सुरू करण्याच्या आधी जर तुम्हाला असं वाटत असेल की इन्शुरन्स सगळ्यात आधी करायचा, तर माझं असं म्हणणं युलिप सारख्या प्रकाराला नमस्कार म्हणा. एन्डॉमेंट काही कंपन्या चांगले देतात, पण मुळात इन्शुरन्स हा गुंतवणूक नाही आहे. इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पॉलिसी होल्डर असं म्हणतात, शेअर होल्डर म्हणत नाहीत. अगदी माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या भाषेत बोलतो की ज्या वेळेला इन्शुरन्सच्या कंपन्यांचा ॲनालिसिस मी करायला बसतो त्यावेळेला त्यांचे 2 इन्कम स्टेटमेंट येतात. एक असतं पॉलिसी होल्डर, दुसरं असतं शेअर होल्डर. पॉलिसी होल्डरसाठीचं स्टेटमेंट वेगळं असतं, शेअर होल्डरसाठीचं वेगळं असतं. पॉलिसी होल्डरला त्यांचा बोनस वेगळा मिळतो, शेअर होल्डरला त्यातून मिळणारं प्रॉफिट हे वेगळं असतं. आणि या नजरेने जरी विचार केला तरी लक्षात येईल
की मुळात तुमच्या इन्शुरन्सची काळजी, तुमच्या हेल्थची काळजी, तुमच्या आरोग्याची काळजी ही तुमच्या गुंतवणुकीच्या आधी येते. फक्त एवढ्या कारणासाठी मी हा एक 10-20-25 मिनिटाचा जो काय एक व्हिडिओ तयार होईल हा बनवलेला आहे. बास. हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. लाईक करा, अनलाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सांगा तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना सांगा, नाही आवडला तर मला सांगा. कमेंट करा आणि सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इथेच थांबतो आजच्या व्हिडिओपुरतं. नमस्कार.